Good evening. Yes, hello everyone. How are you? Good evening. Yes. आपल्या 11वीच्या ऍडमिशन्स मध्ये बिझी होते ना मी. दॅट्स वाय आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय. अवनी, ओके. ऑफलाईन आली होतीस का तू अवनी? येस. उदय पण यायचा ना? उदय आहे का? कोण पण यायचं ऑफलाईन रे? ओके. येस. सो ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास झाल्यासारखा वाटतोय आता. आणि सर्कलचा पण सोपंच आहे, बरोबर का? हे सर्कलचा तुम्हाला रिड्यूस सिलेबस माहितीये ना? काय काय कॅन्सल झालं सांगा बरं सर्कल मध्ये. टेक्स्टबुक मधले पेज नंबर सांगा मला. आता तुमच्या समोर टेक्स्टबुक आहे. सर्कलचा काय काय कॅन्सल झालंय सिलेबस? येस. कशा कशावर विचारले जाणार नाहीत क्वेश्चन. थोडासा रिड्यूस सिलेबस जरा बघितला की सायकोलॉजिकली आपण अपेक्षिता तू ऑनलाईन होतीस, सॉरी ऑफलाईन होते का? जे ऑफलाईन येऊ शकले नाही त्यांच्यासाठी परत हवंय. ओके ओके. मग ट्रिग्नोमेट्रीचे प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन्सचं सेशन हवं असेल तर तो आफ्टर सर्कल आपण घेऊया, चालेल, नो प्रॉब्लेम. हा, ऑनलाईन वेळल्या विद्यार्थ्यांसाठी जे ऑफलाईनला येऊ शकले नाही. चलो ठीक आहे. आता सर्कल मधला येस फ्रॉम पेज नंबर 75 बरोबर मृण्मय. प्रॅक्टिस सेट 3.4 आणि 3.5 दोन्ही ना? कारण फ्रॉम पेज नंबर 72 टू आहे वाटतं. एकच मिनिट. पेज नंबर 72 पासून 75 टू 82, राईट. पेज नंबर 75 टू 82 किंवा 76 टू 82 आणि 75 वरची थेरम, बरोबर आहे. 75 वरची थेरम, 82 आणि मग बाकी प्रॉब्लेम सेट मधले त्याच्याशी रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स. येस, म्हणजे एक्सरसाइज 3.4 तुमचा आहे, कारण त्याच्याशी रिलेटेड थेरम्स वगैरे आधी आहेत. बाकी पुढचा पार्ट डिलीट झालाय आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम सेट मध्ये. याचा अर्थ आपल्याला 4 एक्सरसाइज करायचे. 3.1, 3.2, 3.3, 3.4. ओके, 4 एक्सरसाइज. मी काय करेन, सगळे एक्सरसाइज अँड वाईज ते क्वेश्चन्स घेईन. जास्तीत जास्त तुम्हाला एक्सरसाइज आणि त्याच्यावर जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत एक्सरसाइजच्या आधीचे, त्यावर पेपर पडण्याचे जास्त चान्सेस असतात. ठीक आहे. मिसलेनियस मधले कमी असतील, असले तुम्ही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स करू शकता मिसलेनियस मधले, बट मोस्टली सगळे एक्सरसाइज मधले आणि त्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स एक्सरसाइजच्या आधीचे हे सगळे झालेत याची पूर्णपणे काळजी घ्या. ठीक आहे. सो चलो राईट डाऊन हेडिंग अबाउट सर्कल. आता सर्कलला लागणारे काही बेसिक पॉइंट्स सगळ्यात पहिला आपण लिहून घेऊया किंवा डिस्कस करूया, जे इम्पॉर्टंट आहे, जे माहिती पाहिजेत आणि तुम्हाला आता माहिती आहेत. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट पॉइंट्स. येस, काय पहिला पॉइंट सांगा बरं, तुम्ही सांगा बरं मला. किंवा तुम्ही कम्प्लीट करा, जे सेंटेन्स मी बोलते ते कम्प्लीट करू शकता. एका पॉइंट मधून किती सर्कल काढू शकतो आपण, सांगा. एका पॉइंट मधून आपण किती सर्कल्स काढू शकतो?
Yes, infinite. Correct. Write down fast. Infinite circles can be drawn through one point. दोन पॉइंट मधून किती सर्कल काढू शकतो? दोन पॉइंट्स मधून. येस, 2 पॉइंट्स मधून सुद्धा इनफायनाइट. 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मधून सुद्धा इनफायनाइट सर्कल्स काढू शकतो आपण. येस, इनफायनाइट. कारण बघा, हा एक सर्कल झाला, हा एक सर्कल झाला, हा एक सर्कल झाला. ओके, असे आपण इनफायनाइट सर्कल्स काढू शकतो. 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मधून सुद्धा आपण इनफायनाइट सर्कल्स काढू शकतो थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. त्यानंतर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून किती सर्कल काढू शकतो? 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून किती सर्कल काढू शकतो? Can be drawn through 3 non-collinear points. 3 non-collinear points मधून 1 circle only can be drawn. Correct. एक सर्कल काढू शकतो. त्यानंतर can be drawn through 3 collinear points. एका लाईन मधले 3 कोलिनियर पॉइंट्स असतील, त्यातून किती सर्कल काढू शकतो? तिन्ही मधून पास होणारा? नो, नन. नो सर्कल कॅन बी ड्रॉन थ्रू 3 कोलिनियर पॉइंट. येस, 0 सर्कल. 3 नॉन कोलिनियर पॉइंट असतील तर त्यातून एक सर्कल काढू शकतो. 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स असतील तर इन्फायनाइट सर्कल्स काढू शकतो. एका पॉइंट मधून सुद्धा इन्फायनाइट सर्कल्स आपण काढू शकतो. ओके, हे फास्ट लिहून घ्यायचे ऍज अ नोट्स म्हणून. पॉइंट्स जरी माहिती असतील तरी लिहून घ्यायचे बरं का. हाताखालून जाऊ दे, लिहिण्याचा सराव ठेवा. नेक्स्ट पॉइंट. येस, काय असेल हा पॉइंट? अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड. या कॉर्डवर, या सेंटरवरून टाकलेला परपेंडिक्युलर काय करतो? अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर टू द कॉर्ड bisects the chord. A perpendicular drawn from O to the chord AB bisects it. बरोबर, ठीक है. नेक्स्ट पॉइंट. हे लिहून घ्यायचे का? नंतर सगळे पॉइंट्स असे एकत्रपणे तुम्हाला वाचायला हेल्प होईल, समजेल व्यवस्थित. हा झाला एक पॉइंट. मग याचं उलट काय? याचं उलट काय सांगता येईल? कन्व्हर्स. हे झालं की सेंटर पासून टाकलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेक्ट करतो. उलट काय? a line joining to the center of the circle. बरोबर? A line joining to the center of the circle and midpoint of a chord
काय अलाइन जॉईनिंग टू द सेंटर अँड द कॉर्ड ऑफ द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. ओके, म्हणजे या मिड पॉइंटला आणि सेंटरला जॉईन करणारी ही लाईन त्याला परपेंडिक्युलर असते. म्हणजे उलट आहेत ना, हे दोघं उलट आहेत, व्हाईस वर्सा आहे. मग आपण एवढंच लक्षात ठेवायची डायग्रॅम. आपल्याला स्टेटमेंट पाठ ते करायची, स्टेटमेंट लक्षात ठेवायची, त्यासाठी डायग्रॅम डोक्यात पाहिजे. त्याने सेंटरवरून तुमच्या कॉर्डवर टाकलेला परपेंडिक्युलर असतो आणि तो त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणजे ती अशीच नाहीये, ती अशी सुद्धा असेल. आता हा इकडे कॉर्ड आहे, इकडे एक परपेंडिक्युलर टाकलो, ठीक आहे. हा परपेंडिक्युलर पण असतो आणि हे बायसेक्ट पण करत असतो, दोन्ही. सो डायग्राम लक्षात ठेवायची आपल्याला, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट आपोआप राहतात. कोणी स्टेटमेंट पार्ट नाही करायला जात ना रे, स्टेटमेंट पार्ट बिलकुल करायचे नाही, डायग्राम समजून घ्यायची. ओके, सो ही डायग्राम डोक्यामध्ये फिक्स, की सेंटरवरून परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द center to the chord bisects the chord, or a line joining center and midpoint of a chord is perpendicular. दोन्ही vice versa लिहिलेत आपण. त्याला अजिबात सायन्स, जॉग्राफी किंवा मराठीच्या आन्सर सारखं पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. नेक्स्ट, congruent chords of a circle are equidistant from the center. परत डायग्राम डोक्यात ठेवायची आपण. सपोज ए बी आणि सी डी ह्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत. सपोज ए बी अँड सी डी, these are the congruent chords, then those are equidistant from the center. मी चुकीचं काढलं. हे मी कसं काढायला पाहिजे, परपेंडिक्युलर, बरोबर. कारण सेंटरवरून कॉर्डवर काढलेली लाईन ही परपेंडिक्युलर असते, बरोबर आहे. परपेंडिक्युलर पाहिजे इथे काढायला मी. सो मी ठीक आहे, सध्या इथे असंच राहू दे. हे असं असू शकतं, हे इक्वल इन लेंथ असतात. सेम हेच कन्सेप्ट आहे, फक्त यांनी काय सांगितलंय की इकडे एक कॉर्ड आहे आणि इकडे एक कॉर्ड आहे. अशा वेळेस ह्या जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर तुमचे हे डिस्टन्स सेम असतं. मग ती डायग्राम अशी असेल किंवा डायग्राम अशी असेल. हा एक कॉर्ड आहे आणि हा एक कॉर्ड आहे. कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. इथे सुद्धा कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. अशा वेळेस सेंटरवरून हा परपेंडिक्युलरच असतो, हा पण इकडे सेंटरवरून हा इथे परपेंडिक्युलर असतो. हे ऑलरेडी आपण पाहिलंय वरच्या स्टेटमेंट मध्ये. आणि हे इक्विडिस्टंट कधी असतात, when these are equidistant, if these AB and CD are congruent, then only the distance between OM and ON is same. हे परपेंडिक्युलर असतात, ऑलरेडी वरती पाहिलेलं आहे. हे सेम कधी असतं डिस्टन्स, जेव्हा कंपल्सरी कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, म्हणजे हे पण व्हॉइस वर्सा झालं. When chords are congruent, the distance from a center, okay, the perpendicular distance is same, and when the perpendicular distance is same from a chord, then two chords are congruent. Ulta, if chords are congruent, then the perpendicular distance from the center to the chord is same. Ulta, if the perpendicular distance from center to the chord are same, then chords are congruent. म्हणजे ह्याच्यावरूनच हे आहे की नाही, फक्त इथं फरक काय आहे, एक कॉर्ड ऐवजी दोन कॉर्ड काढलेले आणि दोन्ही कॉर्ड कशा आहेत, कॉन्ग्रुएंट.
Yes, congruent chords of a circle are equidistant from the center. Okay, congruent chords of a circle are equidistant from the center. So हे पण वाइस वर्सा आहे, हे असेल तर हे असेल तर हे एक समजून घ्यायचंय. झालं. नेक्स्ट, मी मुद्दाम या डायग्राम ठेवणार आहे, परत आपण हे लगेच एक शॉर्ट मध्ये डिस्कस करू. नेक्स्ट 8वा पॉइंट, टँजंट थेरम सांगा. टँजंट थेरम सांगा. टँजंट थेरम. Yes, this is the tangent to the circle. O is the center. A line at any point on the circle is perpendicular to the radius. Correct. Tangent at any point to the circle is perpendicular to the radius through the point of contact. So in short, tangent हा radius ला perpendicular असतो. Tangent is perpendicular to the radius. दोनच शब्द, टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. 3 शब्द झाले. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. एवढंच लक्षात ठेवायचं. एवढी मोठी स्टेटमेंट पाठ करायचं नाही. तेवढं समजलं की ते आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहू शकतो. बरोबर आहे. आपण ते लिहायला काही सोपं आहे. फक्त समजणं मेन पाहिजे की टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. मग ते टँजंट कशाही कुठल्याही पद्धतीने असेल, असा जरी असेल तो टँजंट, तरी तो इतने रेडियस असेल त्याला परपेंडिक्युलर असतो. कारण रेडियस कुठेही असेल ऍट दॅट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो इकडे असा आहे, सपोज हा असा आहे टँजंट, आता तिरका स्लॅन्टिंग आहे असा. सो असा जरी असेल तरी हा परपेंडिक्युलर असतो. सो टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. हे फक्त लक्षात ठेवायचं. कळालं का? दिस इज टँजंट थेरम. Okay, a perpendicular drawn from the center bisects the chord. A line joining a center and a midpoint of a chord is perpendicular. If two chords are congruent, then center is equidistant from them. बरोबर. इफ टू, तुम्ही असं ते ऍज इट इज ती लँग्वेज पाठ करू नका टेक्स्ट बुक मध्ये. इफ टू chords are congruent, then the distance its perpendicular distance from the center is congruent. If the perpendicular distance between center and chord is congruent, then two chords are congruent. बघा परत एकदा, सगळ्यांना कळतंय? मी माझ्या स्टेटमेंट माझ्या याच्यामध्ये म्हणते, ऍज इट इज टेक्स्ट बुकची लँग्वेज नाही घेतली मी इथे. कळतंय? ओके, हे असं तुम्ही करू शकता, कारण समजणं जास्त महत्वाचं आहे, तर तिथे लिहिता येईल आपल्याला. हे इक्वल तर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट तर हे इक्वल. हे समजलं आपल्याला? हे समजले दोन्ही? हे तर किती सोपं, 3च वर्ड्स. Tangent is perpendicular to radius at that point. Tangent is perpendicular to radius. हे समजलं. नेक्स्ट, आता याचा उलट काय?
आता तुम्हाला म्हणाले की टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. उलट काय? A line which is perpendicular to the radius is always a tangent. Radius is perpendicular to tangent. A line which is perpendicular to the radius is always a tangent. Line perpendicular to the radius, सानिका तू तेच बोलली. Tangent perpendicular to the radius. Tangent perpendicular to the radius हा झाला पहिला. आता उलटा. A line which is perpendicular to the radius is tangent. ओके? म्हणजे इन शॉर्ट कधी आपल्याला प्रूव्ह करायचंय की बाबा ते एखाद्या सर्कल प्रूव्ह करणार, रेडियसला ती लाईन परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ तो टँजंट आहे. रेडियसला लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे तो टँजंट आहे. ओके, सो टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. A line which is perpendicular to the radius is a tangent. सो इन शॉर्ट आपल्या पूर्ण डोक्यात गेलं हे काय प्रकार. बघा डायग्रामचा किती इफेक्ट पडतो स्टेटमेंट नुसत्या लक्षात ठेवण्यापेक्षा. कळतोय? डायग्राम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. मी नुसती अशी डायग्राम काढली की तुम्हाला दोन्ही व्हाईस वर्सा स्टेटमेंट सांगता आल्या पाहिजे. डायग्राम काढली की स्टेटमेंट सांगता आलं पाहिजे. डायग्राम काढली की स्टेटमेंट सांगता आलं पाहिजे. ओके, next, fill in the blanks. A circle can have dash dash number of tangents. A circle can have dash dash number of tangents. Tangents का short form TGTS. A circle can have infinite number of tangents. Correct. एका सर्कलला इनफायनाइट टँजंट असू शकतात. अरे सर्कल हा इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स ने जॉईन झालेला आहे, तयार झालेला आहे. एक सर्कल किती पॉइंट्स ने तयार झालेला आहे? इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स ने सर्कल तयार झाला आहे. टँजंट म्हणजे काय? टँजंट म्हणजे त्या सर्कलच्या एका पॉइंट मधून पास होणारी लाईन असते. आपण काढताना एवढं मोठं काढतो इथे, बट ऍक्च्युली टँजंट म्हणजे अ लाईन पासेस थ्रू अ पॉइंट. अरे मग पॉइंट किती आहे सर्कलवर? सर्कलवर तर इनफायनाइट पॉइंट्स आहेत. सो वी कॅन ड्रॉ इनफायनाइट नंबर ऑफ टँजंट्स टू द सर्कल. ओके, how many tangents we can draw through a point? How many tangents we can draw through a point? One tangent only. Yes. How many tangent can be drawn from the interior point of the circle? How many tangent we can draw through the interior point of the circle? No. ओके, सर्कलच्या एक्झॅक्टली सर्कल वरच्या एका पॉइंट मधून पास होणारी लाईनला आपण टँजंट म्हणतो. मग इनसाइड पॉइंट्स असतील तर त्याच्यातनं टँजंट जात नाही, नसतो, त्याला आपण टँजंट म्हणत नाही. हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन थ्रू एक्सटर्नल पॉइंट? हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन थ्रू एक्सटर्नल पॉइंट? काय म्हणतो? टँजंट थेरम. तुमची काय करूया आपण, तुम्हाला एक इम्पॉर्टंट थेरम्सची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे स्टडी मटेरियल मध्ये. ज्यांनी ज्यांनी फ्री स्टडी मटेरियल घेतलेलं आहे, इम्पॉर्टंट थेरम्सची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे की कुठले थेरम्स विचारले जातात. ज्यांनी ती घेतलेली नाहीये त्यांनी प्लीज ब्रांच वरून इम्पॉर्टंट थेरम्सचं ते वर्कबुक घ्या. म्हणजे नंतर आपल्याला काय करता येईल, ते वर्कबुक किंवा ते इम्पॉर्टंट थेरम्सचं जे पेजेसचं बुकलेट आहे ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. कारण मी आता सर्कल घेताना मी थेरम्स नाही घेणार आहे. थेरम्स तुम्ही नंतर करू शकता सगळ्या एकदम. मी सध्या फक्त एक्झाम्पल्स घेणार आहे एक्सरसाइज मधले. ओके, सो ज्यांनी ज्यांनी ते मटेरियल घेतलेले नाहीये, सुमित सरांना कॉल करून ब्रांच वरून ते घेऊ शकता. त्यात सगळ्या इम्पॉर्टंट थेरम्सची लिस्ट दिलेली आहे. आता
हा आता काय सांगितलं, ह्याचा आन्सर काय सांगितलं, हाऊ मेनी टँजंट्स वी कॅन ड्रॉ थ्रू फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल, 2. करेक्ट. ओके, 2 tangents can be drawn through the external point to the circle. Yes, tangents are nothing but the line बर का. सो त्याला असा एरो पाहिजे. टँजंट हे लाईन्स असतात आणि लाईन कशी कंटिन्युअस असते नेहमी. टँजंटचे सेगमेंट नसतात. सेगमेंट कसे असे सेगमेंट स्टॉप होतात बरोबर. सो टँजंट्स ह्या लाईन असतात. चलो म्हणजे मी इकडे सुद्धा हे असं केलं पाहिजे. ओके, टँजंट नेहमी असं काढायचं. नेक्स्ट आता टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल हे कसे असतात. टँजंट सेगमेंट थेरम इम्पॉर्टंट. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल हे कसे असतात, कॉन्ग्रुएंट. का बरं ते कॉन्ग्रुएंट असतात रे. ते काय प्रूफ लक्षात ठेवायची गरज नाहीये, समजून घ्या. 2 tangents drawn from an external point to the circle कॉन्ग्रुएंट का असतात हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे बरोबर का. समजून घ्या फक्त, नंतर तुम्ही हे लिहू शकता. मी याला नावं दिले ओ ए, हा आहे बी, हे आहे सी समजा. ओबी इज अवर कन्स्ट्रक्शन. काय झालं रे, 2 ट्रायंगल तयार झाले, ओ ए बी अँड ट्रायंगल ओ सी बी बरोबर. 2 ट्रायंगल तयार झाले. व्हॉट वी नीड टू डू, ओबी इज अवर कन्स्ट्रक्शन, that is a common side for both the triangles. OB is a common side for both the triangles. What is OA and OCR? OA and OCR radius बरोबर आहे. OA and OCR radius, radii. These 2 angles are 90 degree because we know that radius is always perpendicular to the tangent. Okay, that's why these 2 angles OAB and angle OCB, those are 90 degree. So कुठल्या टेस्टने हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येतील. साइड एंगल साइड, side angle side. It is more correct that it is those 2 triangles are congruent by hypotenuse side test. Hypotenuse side test, because of this 90 degree angle, this is the hypotenuse. Okay, hypotenuse side test, by these 2 triangles are congruent. And as these 2 triangles are congruent, therefore their corresponding side AB and BC is congruent. आणि म्हणजे ते प्रूव्ह होतं की टँजंट कॉन्ग्रुएंट. लक्षात घ्या, जॉमेट्री हा जो पार्ट आहे हा असाच लिहिता येत नाही. तो पहिला डोक्यात जावा लागतो आणि मग तो हाताने लिहिता येतो. सगळ्यात पहिली भीती म्हणजे हे समजून घ्यायचं की ते का इक्वल आहेत. हे एबी आणि बीसी का इक्वल आहेत. अरे कारण हे 2 ट्रायंगल इक्वल आहेत. हे 2 ट्रायंगल का इक्वल आहेत, कारण हे ओबी त्यांच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि हे 90 डिग्री आहे कारण आपण थेरम पाहिली, रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. आणि मग हे ओबी झाला हायपोटेनियस. मग हायपोटेनियस ते दोघांना कॉमन आहे. मग हायपोटेनियस साइड टेस्टने हे दोघं इक्वल आले म्हणून एबी आणि बीसी इक्वल आले. हे आपल्याला स्वतःलाच सांगता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही टँजंट सेगमेंट थेरम समोर आला तुमच्या वर्ड, तुम्हाला स्वतःला ही डायग्रॅम मेन डोक्यात आली पाहिजे. ही डायग्रॅम आली, इथं नावं काही पण द्या, कन्सेप्ट समजली पाहिजे. मला काय करायचंय, हे रेडियस इक्वल आहे, हे 90 डिग्री दाखवायचंय, हे सेम दाखवायचंय, म्हणजे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणून एबी आणि बीसी सेम. काही जण थेरम पाठ करतात, सारखं सारखं लिहितात, होत नाही त्याच्याने. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते, आय ऑल्सो हॅव गॉन थ्रू द सेम. मला अल्जेब्रा खूप आवडायचं जॉमेट्री पेक्षा. ओके, पण जॉमेट्री
न करून तर पर्याय नाही आपल्याकडे, करावं तर लागेल. मार्क कमी नाही चालणार, मार्क कमी पडलेला पण आवडत नाही. सो ठीक आहे बाबा, एखादी भाजी आवडत नसेल पण ती आपल्याला चांगली असते हेल्थसाठी म्हणून आपण खातो. ओके, नाही खाल्ले तर रट्टे पडतात घरी. तसं जॉमेट्री आपल्याला आवडत असू दे नसू दे आपल्याला करावं लागतंय, आणि करायचंच आहे म्हटल्यावर आपण छान आनंदाने करूया ते. मग कसं, तर ठीक आहे बाबा, अल्जेब्रा माझा असा पटकन होतो, जस्ट लक्ष दिलं तरी. जॉमेट्रीला मला थोडंसं बघावं लागेल, मी समजून घेईन. हे एवढं समजलं ना मला, की थेरम लिहिता येते. थेरम लिहिता येते, मला डायग्राम समजली तर. आतापर्यंत मी तेच सांगत होते, डायग्राम समजली, तुम्हाला स्टेटमेंट सांगता येणार. स्टेटमेंट पाठ करायची गरज नाहीये. जे कोणी स्टेटमेंट आतापर्यंत पाठ करत असतील, स्टेटमेंट पाठ नाही करायची, डायग्राम फक्त लक्षात घ्यायची, समजून घ्यायची. काही जण डायग्राम पण पाठ करतात, ऍज इट इज ते नावं पाठ करतात, जेणेकरून ते चुकू नये एक्झाम मध्ये. असे प्रकार नका करू हा. करता ना असं? येस. सो चलो फिर एक्सरसाइज 3.1. ओके, व्हेरी गुड. सो एक्सरसाइज 3. मी एक्सरसाइज मधला इच अँड एव्हरी सम घेईन, तुम्ही सॉल्व इच अँड एव्हरी करायचं पण पक्का. ओके, आणि मिसलेनियस मधले सुद्धा काही सम्स कॅन्सल झालेले आहेत, ते करा. त्याच्यातले काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स आपण क्लिअर करू शकतो. डोंट वरी, सर्कलची भीती आपण घालवून टाकूया. चलो फिर प्रॅक्टिस सेट 3.1. ऑलरेडी तुम्ही हा सम केलेला असेल, मे बी काही जणांना 3.1 इझी जात असेल, बट स्टील वी आर गोइंग टू डू इच अँड एव्हरी सम. सो क्वेश्चन नंबर 1, सगळ्यांच्या समोर टेक्स्टबुक आहेत? सगळ्यांच्या समोर टेक्स्टबुक आहेत? येस. इन द फिगर दिलेली आहे, एक्सरसाइज 3.1, पहिला क्वेश्चन. सगळ्यात मेन कॉन्फिडन्स असतो बरं का, स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून सांगते, सगळ्यात मेन कॉन्फिडन्स. ओके, मी अभ्यास केलेला आहे, मला सगळे कन्सेप्ट माहिती आहे. सो कुठलाही क्वेश्चन आला तर मी त्या कन्सेप्ट अप्लाय करू शकते, बस. जेवढा कॉन्फिडन्स असतो, आपण नुसतं या लेक्चर जरी झाला तुमचा आणि सर्कलची टेस्ट घेतली तरी ते स्टुडंट अटेम्प्ट करतील छान मार्क. चलो, सो ही फिगर तुम्हाला दिलेली आहे. In the figure, radius of the circle with center C is 6 centimeter. Line AB is a tangent at A. Answer the following question. Obviously, हा perpendicular असणार by the tangent and radius by the tangent theorem. ठीक आहे. So, पहिला क्वेश्चन काय आहे? What is the measure of angle CABY? म्हणजे हे जे मी 90 डिग्री दाखवलंय ते किती आहे आणि ते का आहे तेवढं. So, what will you write first? Angle CAB किती आहे? 90 डिग्री आहे बाबा. नाही, डायग्राम बघितलं मला कळालं की नाही. मला म्हणजे मी तुम्हाला असं संबोधतीये की तुम्हाला कळालं डायग्राम बघितल्या. अँगल CAB 90. का बरं? टँजंट थेरम. येस, ठीक आहे. टँजंट थेरम म्हणा, किंवा आपल्याला जरा जास्त जोश आला तर तिथं रिझन घेऊया की as we know that radius is always, त्यांनीच दिले ना, कारण की टँजंट आहे, AB टँजंट आहे हे त्यांनी दिलंय, रेडियस 6 आहे हे त्यांनी दिलंय. ओके, we know that radius is always perpendicular to the tangent. खतम, या फिर टँजंट थेरम. 90% काय उज्ज्वल? 90% डोक्यात होतं का आता 90% मिळवायचे? चलो, फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C from line AB? What is the distance of point C? आणि त्याला पण विचारलंय का बरं, रिझन काय?
त्यांनी क्वेश्चन मध्ये असं का विचारलं माहिती का, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये कसं दिलं, नाही फिगरच दिलेले त्यांनी त्यामध्ये. सो रिझन काय, सीए इक्वल टू 6, कारण सीए हा एबी ला परपेंडिक्युलर आहे आणि डिस्टन्स हे नेहमी परपेंडिक्युलर आपण मोजत असतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स असते नेहमी. म्हणजे कधी पण डिस्टन्स विचारलं तर ते सरळ असतं. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. सो येस, डिस्टन्स सेकंडचा आन्सर आहे तुमचं. डिस्टन्स फ्रॉम द लाईन ए बी म्हणजे सीए ऍज सीए परपेंडिक्युलर टू ए बी. ओके, अँड सीए इज अ रेडियस दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. रिझन काय त्याचं, सीए परपेंडिक्युलर टू एबी, कारण डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलरचं मोजतात. जेव्हा हॉरिझॉन्टल जरी डिस्टन्स मोजत असतील तेव्हा पण तो कोणाला तरी परपेंडिक्युलरच असतो, आणि व्हर्टिकल जरी डिस्टन्स मोजत असतील तेव्हा पण तो कोणाला तरी परपेंडिक्युलरच असतो. सो डिस्टन्स म्हटलं की ते परपेंडिक्युलर असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्टन्स एबी इक्वल टू 6 दिलाय तर बीसी काढायचंय. तिसरं, डिस्टन्स एबी इक्वल टू 6 दिलाय तर डिस्टन्स बीसी काढायचंय. तर सगळ्यात पहिला 1 मध्ये आपणच दाखवलंय की अँगल सीएबी 90 डिग्री आहे, हे आपण 1 मध्ये लिहिलेलं आहे. फ्रॉम 1 अँगल सीएबी इज 90 डिग्री. याचा अर्थ सीएबी हा ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल सीएबी इज right angled triangle. Therefore, by Pythagoras theorem, Pythagoras अंकल आ गए. By Pythagoras theorem, कड़ा BC square equal to AC square plus AB square. सिक्स रूट टू आलं. बीसी किती आहे बाबा, काढायचंच आहे. एसी आहे 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36 प्लस 36. याचा अर्थ 36 प्लस 36 म्हणजे 2 इंटू 36 असं पण लिहू शकता ना तुम्ही. 36 प्लस 36 म्हणजे 2 इंटू 36. ओके, सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, याचा आला स्क्वेअर रूट 6, याचा आला रूट 2, 6 रूट 2 सेंटीमीटर. सगळ्या आन्सर्स ना शेवटी बॉक्स करायचं. compulsory presentation. And now the last question, what is the measure of angle ABC and Y? Yes, what is the measure of angle ABC? याचं विचारलंय. मेजरमेंट ऑफ अँगल ABC किती आहे? येस, तर काय 45 का 30? हे 6 आहे, हे 6 आहे. ऍज डिस्टन्स CA is 6 सेंटीमीटर, डिस्टन्स AB is 6 सेंटीमीटर. ऑलरेडी एक दिलाय, हे गिव्हन आहे, हे पण गिव्हन आहे एकाच क्वेश्चन मध्ये. ओके, याचा अर्थ झाला काय, ट्रायंगल ABC इज अ आयसोसेलेस ट्रायंगल. बरोबर आहे. याचा अर्थ एबीसी हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला. मग आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे त्यांचे आयसोसेलेस ट्रायंगल मुळे काय झालं, अँगल सीएबी अँगल सीएसीबी म्हणजे हा अँगल इज इक्वल टू अँगल एबीसी असतो. ठीक आहे, कॉन्ग्रुएन्स. येस, टू साइड्स आर इक्वल अँड देअरफॉर
the angles in front of them are equal. As these two sides are equal, therefore angle in front of them are equal. Isosceles triangle theorem. ओके, हे आयसोसेलेस ट्रायंगल आहे म्हणजे त्यांच्या साइडच्या अपोजिट अँगल्स सेम आहेत. ऍज अँगल ACB प्लस अँगल ABC प्लस अँगल CAB 180 डिग्री. ट्रायंगलचा ऍडिशन प्रॉपर्टी. मग हा आणि हा आणि हा सेम आहे म्हणजे मी काय करते, याला एक्स लिहिते, याला एक्स लिहिते आणि हा आहे 90 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय फक्त. ओके, अँगल सम प्रॉपर्टी. सो प्रूव्ह करायचंय की अरे हे दोघं सेम आहेत, दोघांना एक्स कन्सिडर करू. ओके, मग तिघांची ऍडिशन असते 180 म्हणजे 2x प्लस 90 इक्वल टू 180 म्हणजे 2x इक्वल टू 180 मायनस 90 90 म्हणजे x इज इक्वल टू 45 डिग्री. सगळ्यात जास्त आनंद आपल्याला होतो कधी माहितीये, आपल्याला आधीच माहिती असतं की अरे हा 90 हा आयसोसेलेस आहे म्हणजे हे 45. आता फक्त आपल्याला ते रिप्रेझेंट करायचंय. दिस इज द मेन थिंग. सगळ्यात पहिली गोष्ट माहिती असणे, नॉलेज असणे अँड देन रिप्रेझेंट इट. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला रिप्रेझेंट पण करता आलं पाहिजे ते. सो तुम्हाला कळलंय की हे दोघं सेम आहेत म्हणून तो आयसोसेलेस, आणि मग आपण त्यांचे दोन अँगल्स सेम दिले, तो एक्स समजला. तिघांची ऍडिशन 180 घेतली, त्यावरून आपण सॉल्व्ह करून एक्स 45 डिग्री घेतला म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल ABC 45 डिग्री आला. सो हा आपला फर्स्ट क्वेश्चन संपला. सगळ्यांना समजला व्यवस्थित फर्स्ट क्वेश्चन? सोपा होता, तरी छोट्या छोट्या काही कन्सेप्ट असतात ज्या तुम्ही असंच ओघमपणे समजून घेता, त्याला डिटेलमध्ये नाही जात. तर त्या डिटेलमध्ये जायचंय आता प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी घेते सम्स. चलो क्वेश्चन नंबर 2 करा. क्वेश्चन नंबर 2. मला रिझन लिहिणारा ऍडिशन प्रॉपर्टी किंवा सम ऑफ द अँगल. रिझन्स लिहायचे प्रत्येक वेळेस म्हणजे असं काही प्रत्येक स्टेपला असं नाहीये, पण एक 2-3 स्टेपला तरी रिझन्स कुठल्याही क्वेश्चन मध्ये आलेच पाहिजेत. ओके, क्वेश्चन नंबर 2. परत फिगर दिलेली आहे. इन द फिगर O is the center of the circle. From the point R, segment RM and segment RN. The segment त्यांनीच दिले बरं का, segment म्हणून. Tangent are nothing but the line actually, but इथे segment मध्ये दिलेलं आहे त्यांनी. So segment RM आणि segment RN हे tangent आहेत म्हणून दिलंय. Touching the circle at M and N, if OR equal to 10 centimeter, radius of the circle is 5 centimeter, then again simple question. सबसे पहले तो डायग्राम समझ में आती है. डायग्राम ड्रॉ करते ही समझ में आता है अरे ON ह्याला परपेंडिक्युलर असणार आहे, OM ह्याला परपेंडिक्युलर असणार आहे कारण आपली टँजंटची थेरम. त्यानंतर OR कॉमन असणार आहे, OM इक्वल टू ON असणार आहे. हे सगळं आपल्याला डायग्राम काढतानाच कळलेलं असतं कारण आपलं बेसिक नॉलेज. OM आणि ON हे रेडियस आहेत त्यामुळे ते सेम असतात. बरोबर आहे. आता काढायला काय लावलंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट.
सगळ्यात पहिला डायग्राम बघितल्यावरच कळालेलं असतं आपल्याला की आपण ऑलरेडी टँजंट सेकंड थेरम मध्ये तुम्ही टँजंट सेगमेंट थेरम मध्ये प्रूव्ह केलेलं असतं की हे दोन्ही सेम आहेत म्हणजे आर एम इक्वल टू आर एन असतो. ओएम आणि ओएन हे रेडियस आहे. ओएम इक्वल टू ओएन इक्वल टू 5 हे रेडियस आहेत. OR इक्वल टू 10 सेंटीमीटर गिवन. आपल्याला काय करायचंय लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट. बरोबर आहे आपण लिहिणार ऍज वी नो दॅट काय माहिती आपल्याला OM इज परपेंडिक्युलर टू द RM अँड ON इज परपेंडिक्युलर टू द RN. रिझन काय? येस रिझन काय? काय रिझन लिहिणार तुम्ही? टँजंट थेरम. ठीक है. Therefore, triangle OMR and triangle ONR हे कसे आहेत दोघं? टँजंट OMR आणि टँजंट ONR हे कसे आहेत एकमेकांना? कॉन्ग्रुएंट. बरोबर. ते लिहायची पण गरज नाही ऍक्च्युली. हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. आर राईट अँगल्ड ट्रायंगल. Therefore, by Pythagoras theorem, एक लक्षात घ्या बरं का, तुम्हाला डायग्राम दिल्यानंतर जे जे कळतंय ते तुम्ही लिहायचं. इट इज नॉट नेसेसरी की स्कूलमध्ये जे दिलेलं तेवढंच लिहायचं किंवा कुठेतरी डायजेस्ट मध्ये दिलंय तेवढंच लिहायचं असं नाही. डायग्राम दिसल्यानंतर आपल्याला काय काय समजतंय, काय काय लिहायची गरज वाटते ते लिहायचं. ओके. सगळं व्यवस्थित लिहायचं. रेडियस दिसलंय आपल्याला मग आपल्याला कळालं. आता मी इथं सपोज मी कॉन्ग्रुएंट वगैरे लिहिलं असतं काही फरक पडत नाही. एक्स्ट्रा तिथे एक लाईन झाली तरी. सो जरुरी नाही की जे तुम्हाला टीचरने दिलं तेवढंच यायला पाहिजे बाबा पेपरमध्ये. पण जे जरुरी आहे तेवढं पाहिजेच. एक्स्ट्रा काही लिहिलं तर वेल अँड गुड असं काही नाही. सो बाय पायथागोरस थेरम पहिला ट्रायंगल हायपोटेनियस आहे OR स्क्वेअर. ओके. इन ट्रायंगल OMR OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR किंवा RM स्क्वेअर. किती आला? इन ट्रायंगल हा मग आपण एकच काढला तरी चालतो आणि शेवटी ते दोघं इक्वल आहेत म्हणून दोघांचं लेंथ सेम असं लिहायचं. येस. OR स्क्वेअर 10 स्क्वेअर OM स्क्वेअर 5 स्क्वेअर RM स्क्वेअर. किती आलं रे? आन्सर सांगितलं का कोणी वरती? 5√3. 100 is equal to 25 plus RM square. 100 minus 25 RM square. 75 RM square. म्हणजे हा आला 25 3 म्हणजे RM आलं 5√3. सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळतात ना रे मी लिहिल्यावर नुसते. सो तुमचा RM आला 5√3. By the tangent segment theorem, RM is congruent to the RN. By the tangent segment theorem, RM to the congruent to the RN. Therefore, RN is also 5√3 centimeter. झालं?
सो समजलं व्यवस्थित? वारंवार आपण त्या कन्सेप्ट रिपीट केल्यामुळे गेल्या डोक्यात. काय दुसरं? व्हॉट इज द मेजर ऑफ MRO? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? ते कम्प्लीट केलं ना तुम्ही? नंतरचं मी सांगितलेलं ओरेल पार्ट. आता सेकंड आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल. हा अँगल आपल्याला काढायचा आहे. MRO किती आहे? येस. आता तो अँगल कसा काढायचा? ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की हे 90 डिग्री. आता मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये कसं होतं की हा आणि अजून काय दिलेलं रे आपल्याला? टँजंट सेम होतं ना. टँजंटची हाफ लेंथ जी होती ती मगाशीच्या सम मध्ये हा इथून इथपर्यंतचा पोर्शन आणि हा पोर्शन हा आणि हा सेम दिला होता, म्हणून आपण तिथे आयसोसेलस वगैरे वापरलो. ओके, बट इथं तसं पण नाहीये. मग इथे काय वापरायचंय? as OM is equal to 5, OR is equal to 10, that is OM is half of OR. OM is 5, OR is 10. म्हणजे OM is half of OR. Yes. Therefore, that is line by converse of 30, 60 degree 90 theorem, right? By converse of 30, 60, 90 degree theorem, we can say that angle MRO is 30 degree. कारण इथं आलं काय? 30 डिग्री समोरची साइड ही हाफ ऑफ हायपोटेन्युस आली. 30 डिग्री समोरची साइड ही हाफ ऑफ हायपोटेन्युस असते. मग जर साइड हाफ ऑफ हायपोटेन्युस आली आहे, याचा अर्थ त्या साइडच्या समोरचा अँगल 30 डिग्री आहे. कन्व्हर्स ऑफ 30, 60, 90. Original theorem is the side opposite to 30 degrees half of hypotenuse. आता the side is opposite to the side is half of the hypotenuse. The side is half of the hypotenuse. It means the opposite angle is 30 degree. So एवढ्यावरूनच फक्त by the converse of 30, 60, 90 degree theorem आपण डायरेक्ट लिहू शकतो की 30 डिग्री आहे. म्हणजे हे एकच रिझन झालं याला एवढ्यानंतर. आणि आता फायनल विचारलंय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ऑफ MRN. काय आहे? ऑलरेडी आपल्याला माहितीये की हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, these two triangles are congruent. As we know that triangle OMR is congruent to triangle ONR. Therefore, measurement of angle MRO is equal to or congruent to measurement of angle ORN. Congruent angles. मी असं पण लिहू शकते. त्या दोघांचे अँगल सेम आहेत. Therefore, मेजरमेंट ऑफ अँगल MRO 30 डिग्री आहे. मी याच्यासाठी 30 डिग्री लिहिला, म्हणून हा सुद्धा 30 डिग्री आला. ओके, म्हणजे हा सुद्धा मी 30 डिग्री आहे हे प्रूव्ह केला. अँड MRN is sum of these two. Measurement of ORM plus ORN. 30 degree plus 30 degree, 60 degree. Yes, by both ways you can prove
मी ह्याच्यावरून घेतलं की दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हे अँगल्स कॉन्ग्रुएंट, हे अँगल्स कॉन्ग्रुएंट, तर हा 30 तर हा पण 30, मग याचा अर्थ 30 प्लस 30 60 असं प्रूव्ह केलं मी. ओके, सो 2 सम्स राहिलेले आहेत, 8 वाजलेले आहेत. आपण उद्या हे 2 सम्स आणि पुढच्या एक्सरसाइजची कन्सेप्ट घेऊया. उद्या आल्या आल्या आजच्या लेक्चर मध्ये जे जे झालेले मी फक्त डायग्राम काढणार, डायग्राम वरून तुम्ही मला शॉर्टकट मध्ये सांगायचं. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये फक्त वर्ड्स पकडायचे. ते लक्षात घ्या, जेव्हा आपण हे अभ्यास करतोय ना फक्त वर्ड्स पकडायचे. टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, किंवा सेगमेंटला, सेकंडला, बरोबर आहे, कॉर्डला काय असतं परपेंडिक्युलर, कॉर्डला परपेंडिक्युलर काय असतं सांगा, कॉर्डला परपेंडिक्युलर काय असतं, रेडियस नाही होती, रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट, line from the center, a line from the center which bisects a chord is perpendicular to chord. Diagram समोर, yes, ती रेडियस कंप्लीट नाही होत. येस, ओके. सो आजचं लेक्चर तुम्ही रिवाइज करू शकता, पूर्ण एक्सरसाइज 1 कम्प्लीट पण करू शकता, परत एकदा अभ्यास करून जे जे पॉइंट्स झालेले आहेत ते. उद्या आपण उरलेले 2 सम्स पण घेऊया आणि पुढचा एक्सरसाइज पण घेऊया. बाय बाय, टेक केअर. सर्कल झाल्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रीचे प्रूव्ह दॅट वाले सम्स नक्की बघूया. ओके, बाय बाय, गुड नाईट.